परिवर्तन करण्याची कला. रामायण महाकाव्याचे रचयिता महर्षी वाल्मिकी यांचा भूतकाळ अंधकारमय होता. रामनामाच्या जपाने आणि कठोर तपस्येमुळे ते डाकू रत्नाकर या रूपातून परिवर्तित होऊन वाल्मिकी ऋषी झाले होते. प्रसंग: अमेरिकेच्या सैन्यात एक सेना अधिकारी होते ज्यांचे नाव होते कॅलेंडर. त्यांच्या अनियमितपणामुळे त्यांना सेनेतून काढून टाकण्यात आले. सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या व्यक्तिमत्वाचे पुनर्मूल्यांकन केले. स्वतःमध्ये ज्या कमी दिसून आल्या त्या सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एका सामान्य सैनिकासारखे ते सैन्यात भरती झाले. यावेळी त्यांनी फक्त आपल्या शौर्याचे दर्शन घडवले नाही तर त्यांच्या अप्रतिम शौर्याकरिता त्यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यातर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना त्यांचे पूर्वपद बहाल करण्यात आले तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला. मनुष्यातील कमीमुळे त्याच्याकडून चुका होणे शक्य आहे, परंतु आपल्या कमी दूर करून स्वतःला श्रेष्ठ रूपात परिवर्तन करणारी व्यक्ती दुसऱ्यासाठी एक उदाहरण बनते. परिवर्तन करण्यासाठी दुसऱ्यांच्या विशेषता बघण्याची दृष्टी असली पाहिजे. दुसऱ्यांच्या विशेषता बघून त्यातून प्रेरणा घेण्याची क्षमता असली पाहिजे. निस्वार्थ स्नेह आणि सहयोगाची वृत्ती दुसऱ्यांचे हृदय सकारात्मक दिशेत परिवर्तित करण्यासाठी सक्षम असते. साहस आणि उत्साहाने संपन्न वाणीच्या प्रयोगाने हृदय परिवर्तन सक्रियतेने होते. स्वतःमध्ये आणि दुसऱ्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी नकारात्मक मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीपासून दूर राहायला हवे, जसे की 1. निराश राहणारा व्यक्ती. 2. नेहमीच दुसऱ्यांच्या चुका कमी बघणारा व्यक्ती. 3. प्रत्येक गोष्टीत खोट काढून आपल्या नशिबाला दोष देणारी व्यक्ती. 4. दुसऱ्यांसाठी दुःखदायी आणि अपमानजनक शब्दांचा वापर करणारा व्यक्ती. प्रश्न: कोणकोणते गुण परिवर्तनाची प्रक्रिया गतिशील करतात? 2. परिवर्तनाच्या प्रक्रियेत स्वतःला कोणकोणत्या व्यक्तीपासून दूर ठेवायला हवे?